दरवर्षी 3 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस साजरा केला जातो. प्लास्टिक निसर्गात स्वतःहून कधीही नष्ट होत नाही. एका प्लास्टिक पिशवीचे पूर्ण विघटन होण्यासाठी 500 ते 1000 वर्षे लागतात. रस्त्यावर किंवा कचऱ्यात फेकलेले प्लास्टिक पिशव्या पाळीव प्राणी किंवा भटके प्राणी अन्नासोबत गिळतात. यामुळे त्यांच्या पोटात प्लास्टिक जमा होऊन अनेक प्राण्यांचे मृत्यू होतात. प्लास्टिक पिशव्या हवेबरोबरही इकडे तिकडे उडतात. प्लास्टिकच्या पिशव्या नाल्यांमध्ये अडकतात, ज्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून पूर परिस्थिती निर्माण होते. नद्यात व समुद्रात प्लास्टिक पिशव्या टाकल्याने मासे, कासव आणि इतर समुद्री जीव या पिशव्या खाद्य समजून खातात, ज्यामुळे जलचर प्राणी धोक्यात आले आहेत. प्लास्टिक पिशव्या नष्ट करण्यासाठी त्या जाळल्या तर हवेत अत्यंत विषारी वायू सोडले जातात, ज्यामुळे श्वसनाचे आजार आणि कर्करोग म्हणजेच कॅन्सर सारखे गंभीर रोग होऊ शकतात. जमिनीत प्लास्टिक गाडले गेल्यास जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही, म्हणजे पाणी जमिनीत मुरत नाही. जमिनीची सुपीकता नष्ट होते. प्लास्टिक पिशवी आपल्या तात्पुरत्या सुविधेसाठी चांगली असली तरी ती संपूर्ण पृथ्वीसाठी सर्व प्रकारचे प्रदूषण करते. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा. कोरड्या वस्तूंसाठी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा. द्रव पदार्थांसाठी स्टीलच्या बरण्या किंवा इतर धातूच्या बरण्या व डब्यांचा वापर करावा.